असता मोदीला रस्त्यावर उतरून लोकांनी निर्वस्त्र करून हल्ला पाहिजे होता आणि हल्ला असता आणि त्याची लायकी खरं हीच आहे। त्याला आवाजावर सुद्धा बोलायची लायकी नाही राहिली आज या देशामध्ये। आमदार खासदार यांच्या घरासमोर सगळ्यांनी एकाच वेळी ठाण मानून बसलं पाहिजे। राजीनामा द्या, राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या। अरे विद्यार्थ्यावर हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? तेर नगरीतील सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते विद्यार्थी नेते मंडळीचे जमलेले सर्वांना आज आपण जंतर मंतर दिल्ली येथे जे नीट परीक्षामध्ये घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे बलिदान दिले। त्यांनी त्या बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या सर्वांना जबाबदार असलेले केंद्र शासनातील मोदी शाह सरकार यांचा निषेध करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। अभिनंदन करायला पाहिजे, परंतु या सर्वांच्या मागची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं RSSची भूमिका आहे आणि ह्या RSSला या देशामध्ये लोकशाही टिकवायची नाही आणि या देशामध्ये सगळ्या संस्था त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि या देशामध्ये मनुस्मृती लागू करायची आहे। आपलीच पोरं ते हायजॅक करत आहेत, आपल्याच पोराला हिप्नोटाईज करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून यांना फक्त या देशामध्ये लेबर ओरिएंटेड यूथ पाहिजे। त्यांना युथांना शिक्षण द्यायचं नाही, त्यांना ब्रेन द्यायचं नाही, त्यांना मेंटली पॅरल करायचं आहे। यांनी इथली जी प्रशासन व्यवस्था आहे ना, या प्रशासन व्यवस्थेने सुद्धा हायजॅक करून त्यांना पॅरल केलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्यांच्या पाठीमागचं जे कारण आहे ते खऱ्या अर्थानं RSS आहे। तर RSSची मूळ जी धारणा आहे ते बंच ऑफ थॉट्स हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आणखी सगळ्यांना मी विनंती करून आवर्जून सांगतो की आपण मेन मीडिया बघितला नाही पाहिजे आणि मेन जी प्रिंट मीडिया आहे किंवा डिजिटल मीडिया आहे तो सुद्धा आपण पाहिला नाही पाहिजे। त्यासाठी तुम्ही यूट्यूबरचे रवी कुमार, निखिल वागळे, आणखीन म्हणजे प्रसून वाजपेयी, पुन्हा प्रशांत कदम, राजू परेळकर हे जर अभ्यासलं तर तुम्हाला या देशामध्ये कशा पद्धतीनं 100 वर्षापूर्वी जिथं RSSची स्थापना झाली होती त्या देशाचं खेळखंड करून या देशामध्ये मनुस्मृती लागवायचं त्यांनी पूर्णपणे हे केलेलं आहे आणि ह्यांनी सगळे रिझल्ट डिझाईन करतात, म्हणून मी इथल्या सर्व तरुणांना नागरिकांना आग्रहाची विनंती करतो, या देशामध्ये आमदार खासदार यांच्या घरासमोर सगळ्यांनी एकाच वेळी ठाण मानून बसलं पाहिजे। हे असं बसल्यानंतर त्यांना या देशामध्ये किती पोलीस आहेत आणि किती मिलिटरी आहे ते कमी पडणार आहे। खासदार आणि आमदार सगळे काही करू शकणार नाहीत हे आपण खऱ्या अर्थानं लक्षात ठेवायला पाहिजे। ते सरकार हे तर एक उदाहरण आपण बरेच वर्षापासून बघतो। या 12-13 वर्षामध्ये मोदी सरकारनं बरेच लोकशाहीची मूल्य पायदळी चढवलेली आहेत। जे अनेक स्वायत्त संस्था आहेत, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, मीडिया असेल, यांना आताशी धरून हा देश कसा आपल्या पायाशी तुडवला जाईल हे सर्वतोपरी बघितलेलं आहे। आज आपण मतदान करतो, आज हे मतदान निवडणुकीद्वारे सुद्धा बसलेले नाहीत सत्तेत, हे निवडणूक सुद्धा मॅनेज करून ह्यांनी सरकार स्थापन केलं। आपण म्हणतो ह्या बोटाची ताकद आहे, ह्या बोटाच्या ताकदीने ह्यांना खाली उतरवू खुर्चीच्या, पण आज ही ताकद सुद्धा त्यांनी कापीज केली आहे। निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होतात, वकील मंडळी याचिका दाखल करतात आणि न्यायालय काय म्हणतं, आम्हाला हे व्हिडिओ पाहण्यास वेळ नाही, आम्हाला हे विद्यार्थ्यावर जे लाठीचार्ज झाला, जो हल्ला झाला, आम्हाला तो व्हिडिओ पाहण्यास वेळ नाही, आमचा वेळ अमूल्य वेळ वाया घालू नका। हे न्यायालय कोणासाठी आहे, हे संसद कोणासाठी आहे, हे विधानसभा कोणासाठी आहे, तुमच्या आमच्या हक्कासाठी आहे, विद्यार्थ्यांचं संरक्षणासाठी। विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे, देशाचं तरुण आहे, उद्याचा देश घडवणार आहेत हे तरुण आणि आज ह्या तरुणांचं भविष्य जर अंधारात हे सरकार घालवत असेल तर म्हणजे आंदोलन मोडीत काढायची गरजच नव्हती सोनम वांगचुकची। तुम्हाला त्यांना तिथं उपोषण स्थळी भेटता येत नव्हतं, त्यांचं उपोषण सोडवता येत नव्हतं, तर तुम्ही बसायचं तुमच्याच घरी, संसदेत बसायचं। त्यांचं आंदोलन तुम्ही घाबरलात, तुमची खुर्ची घाबरली, तुमच्या पायाखालची जमीन घाबरली म्हणून तुम्ही आंदोलन मोडीत काढलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। कारण त्यांच्या जर जीवाचं बरं वाईट काय झालं असतं तर उद्या मोदीचं बरं वाईट झालं असतं, मोदी उद्या रस्त्यावर फिरू शकला नसता। मोदीला रस्त्यावर उतरून लोकांनी निर्वस्त्र करून हल्ला पाहिजे होता आणि हल्ला असता आणि त्याची
आणि त्याची लायकी खरं हीच आहे. त्याला आवाजावं सुद्धा बोलायची लायकी नाही राहिली आज नरेंद्र मोदीची. देशाचा पंतप्रधान आहे, संविधानिक पद आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाला संसदीय भाषेत असंवैधानिक भाषेत बोललं नाही पाहिजे, पण मी असंवैधानिक भाषेत बोलतो कारण त्याची लायकीच आज ती आहे. आज पूर्ण देश पाहतोय, आज पूर्ण नागरिक पाहतात, सर्व पक्षीय पाहतात. ठीक आहे, CJP या पक्षाने पुढे आंदोलन केलं, त्यांना बाकी सर्व पक्षांना जागे केलं, हे पण तितकंच खरं आहे. हे जर आज विरोधी पक्षात असतं भाजप, तर यांनी किती प्रकारात हाहाकार माजवला असता, किती मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन केली असती, निदर्शनं केली असती. आपण बघतो भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना किती मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होता, किती निदर्शनं करतोय. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन निदर्शनं करण्यात हे विरोधी पक्ष कमी पडले. CJP पुढे आल्यानंतर बरेच विरोधी पक्ष जागे झाले, पुढे गेले, सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. पण हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं नाही हे दाखवून देण्यासाठी आज BJP फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे. BJPचे समर्थक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. आज मला ह्या पोलिसांची स्वाल क्यू वाटते, BJP समर्थकांची स्वाल क्यू वाटते. तुमच्याही घरात मुलं बाळं आहेत, आया बहिणी आहेत, लेकरं आहेत, विद्यार्थी आहेत. तुम्ही कुठल्या विचारानं, कुठल्या तोंडानं तुम्ही त्यांच्यावर लाठीचार करता, कुठल्या विचाराने तुम्ही त्यांच्यावर हल्ला करता. तुम्ही घरी गेल्यानंतर सकाळी आंघोळ केल्यानंतर आरच्या भरता. तुम्ही कुठल्या नजरेनं तुम्ही स्वतःकडे पाहू शकता की त्या आरच्या समोर भरून. आज मी विरोध करतो, मोदी सरकारला विरोध करतो, निषेध करतो या घटनेचा, कारण मी रोज मला स्वतःला ताट मानेन आरच्या समोर पाहू शकतो, म्हणून मी निषेध करतो. ना मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना मी काँग्रेसचा आहे, ना मी BJPचा आहे, ना कुठला आहे. मी प्रथम भारतीय आहे. देशासाठी जे योग्य आहे, देशासाठी जे चांगलं आहे, जे गोष्टी योग्य आहेत त्याचं प्रत्येक नागरिकाने समर्थन केलं पाहिजे आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक नागरिकांना हा विरोध केला पाहिजे. भले तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ता असा, आमदार असा, खासदार असा, सर्वप्रथम देश आणि नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर अशा प्रकारे लवकरात लवकर धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा या केंद्र सरकारने घेतला पाहिजे. नाही घेतला तर मग नरेंद्र मोदीवर वेळ येईल की राजीनामा द्यायची, आणि राजीनामा द्यायची वेळ नाही तर हे आंदोलन असंच चालू राहिलं तर पूर्ण देशभरातून एवढा प्रतिसाद भेटत आहे की पूर्ण केंद्र सरकार उलटून पडेल आणि उलटून पडायलाच पाहिजे. हे एक निमित्त आहे विद्यार्थी आंदोलन. खरं तर ह्यांची एक्सपायरी डेट केव्हाच संपलेली आहे. ह्यांनी आजपर्यंत फक्त राम राम राम, राम मंदिर धर्म 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 याच्या पलीकडे काहीही केलेलं नाही. खरा राम ह्यांना आजपर्यंत समजलाच नाही. ह्यांनी रामाचा फक्त यांच्या राजकारणासाठी, ह्यांच्या धर्मासाठी वापर केलेला आहे.